डोंबिवलीतून बातमी आहे। डोंबिवलीमध्ये सर्वसामान्यांना मोठा गंडा घालण्यात आलेला आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं फसवणूक करण्यात आलेली आहे। दरमहा 10% परतावा देण्याच्या आमिषानं गंडा घालण्यात आलाय। 1,23,00,000ची फसवणूक झाली आहे। टोरेस घोटाळ्याचे पडसाद अजूनही शांत झालेले नसताना डोंबिवलीमध्ये आणखी एका मोठ्या फसवणूक प्रकरणाची पोलिसांमध्ये नोंद झाली आहे। शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा देतो म्हणत ग्रोथ ऑफ इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंगच्या नावाखाली तब्बल 1,23,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी असं या फसवणूक करणाऱ्या 3 आरोपींची नावं आहेत। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्याकडून त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवणूक झाली आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता। नंतर सुधारची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे। दोन्ही पण आरोपी आमच्या पोलीस रिमांडमध्ये आहेत।